आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 20 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। काय तो निर्णय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कशा पद्धतीने किती त्याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आज राज्य मंत्रिमंडळाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक दुपारी 3 वाजता पार पडलेली आहे। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते आणि यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्यातील हजारो लाखो कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते। तो निर्णय म्हणजे राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे। आणि ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी आहे 1 मार्च 2024 पासून याचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्यातील हजारो लाखो कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडलेली आहे, या बैठकीमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना मार्च 2024 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। या संदर्भात आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटते, निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।